एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ आणि प्रभावी वापरामुळे वीरगाव येथील हरवलेला 15 वर्षाचा मुलगा अवघ्या 30 मिनिटात सुरक्षितपणे सापडल्याची घटना गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी घडली। या घटनेमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। वीरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील कुमार साहिल रंगनाथ साळुंके वय 15 हा गावातील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकत आहे। गुरुवारी सकाळी शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी गृहपाठाची वही मागितली। गृहपाठ पूर्ण नसल्याने घाबरलेल्या साहिलने वही घरी राहिली आहे असे सांगत शाळेबाहेर पडला, मात्र तो घरी न जाता अकोलेकडून निघून गेला आणि दिवसभर शहरातच भटकत राहिला। सायंकाळी सुमारे 6 वाजता पालक घरी परतल्यावर मुलगा घरी नसल्याचे लक्षात आले। नातेवाईक व शेजाऱ्यांकडून शोध घेऊनही तो न सापडल्याने सायंकाळी 7 वाजता सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब थोरात यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन क्रमांकावरून माहिती दिली। ही माहिती क्षणार्धात संपूर्ण गावात पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शोध मोहिमेसाठी बाहेर पडले। परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती। दरम्यान बाजारासाठी अकोल्यात गेलेल्या खिमाबाई घोमाजी मध्ये व त्यांचे पती गोमाजी मध्ये यांना बस स्थानक परिसरात हरवलेल्या मुलाच्या वर्णनाशी जुळणारा साहिल दिसून आला। त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन गावाकडे आणले। मुलगा सुरक्षितपणे परतल्यावर पालकांसह संपूर्ण वीरगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। वीरगावमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर होत असून आजवर या यंत्रणेचा 225 वेळा विविध सूचना व आपत्कालीन संदेशासाठी उपयोग करण्यात आला आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे चित्र आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या यंत्रणेत जिल्ह्यातील 1197 गावे आणि सुमारे 12.93 लाख नागरिक सहभागी आहेत। गेल्या 15 वर्षात या यंत्रणेचा 26,521 वेळा यशस्वी वापर झाला आहे। मात्र सध्या अनेक गावात ही सेवा बंद असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।